परम पावन अखिल भुवन भास्कर असलेल्या विश्वनाथ आदिनाथांच्या या पवित्र शिवालयाच्या प्रांगणामध्ये आपण परम पावनी पतित पावनी शिवकथेला काल प्रारंभ केलेला आहे। या सप्ताहामध्ये 7 संहिता आपल्याला पाहायच्या आहेत। त्या 7 संहितांच्या माध्यमातून भगवान भोलेनाथांच्या पवित्र अतिशय रमणीय अशा कथा पाहायच्या आहेत आणि स्वतःला परम पावन करून घ्यायचं आहे। ही गंगा आहे, जसं भागीरथी गंगेमध्ये तन शुद्धी करून आपण वर्तन करू शकतो, त्याच प्रकारे कथा गंगा आहे, ही शिवगंगा आहे। या गंगेमध्ये मनशुद्धी करून आपल्याला आपल्या खऱ्या मालकाकडे परमात्म्याकडे जायचं आहे। म्हणून या सुंदर अशा कथा गंगेमध्ये अवगाहन करूयात, आचमन करूयात। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं या शिव महापुराणाचं महात्म्य काय आहे। देवराजाची उत्तम अशी कथा पाहिली। शौनकाने विचारलं या कथेचं महात्म्य काय आहे, या कथेद्वारे कशा प्रकारचे पापी करून जातात। तेव्हा उत्तर देत असताना देवराज नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितली। महाअधम असलेला, महापापी असलेला, मदिरा पिणारा, भक्षण करणारा तो देवराज, वेश्यांची संगती करणारा तो देवराज अंतकाळामध्ये भगवान भोलेनाथांच्या शिवालयामध्ये ज्वराने पीडित झाला। ताप, भयंकर अशी ताप आली आणि त्याच अवस्थेमध्ये महिनाभर त्या ठिकाणी बसून कथा ऐकली। महिनाभर उपवास घडला, महिनाभर भगवान भोलेनाथांची कथा त्या देवराजाने ऐकली आणि कथा ऐकत ऐकत प्राणक्रमण त्या देवराजाचं झालं आणि यमपुरीमध्ये त्या देवराजाला नेऊ लागले होते यमदूत, परंतु भगवान शिवांची शिवगण पार्षद तिथे प्रकट झाले आणि त्या पार्षदांनी त्या यमदूतांना बदलून त्या देवराजाला विमानामध्ये बसवून कैलास लोकांमध्ये नेलं। ही कथा इतकी गोड कथा होती, ऐकून शौनकांना आनंद झाला। 88,000 श्रोते बसले आहेत समोर, त्यापैकी मुख्य शौनक महर्षी वयाने ज्येष्ठ आहेत, सूतजी वयाने लहान असून सुद्धा मुनिसत्व मुनिश्रेष्ठ असलेले सूतजी समोर बसलेले आहेत। त्या सूतजींना शौनकजी प्रश्न विचारत आहेत। सूत सूत महाभाग सर्वज्ञोसी महामते, त्वत्प्रसादात् कृतार्थोऽहम् पुनः। शौनकाने सांगितलं, हे मुनिश्रेष्ठ सूतजी, सर्वज्ञ आहात, महाबुद्धिवान आहात, महाप्राज्ञ आहात, सर्वशास्त्र विशारद आहात। तुमच्या मुखारविंदामधून प्रस्तुत झालेली ही कथा ऐकली आणि तृप्त झालं मन, आणखी ऐकावंसं वाटत आहे, आणखी कथा आम्हाला सांगा ना। कारण नामृतं पिबतां लोके मुक्तिः क्वापि सभाजते, शंभो कथा सुधापानम् प्रत्यक्षं मुक्तिदायकम्। भुवनामध्ये अमृत कसं तर दुर्लभ आहे, परंतु ते अमृत जर पिलं तर मुक्ती मिळत नाही।
अमर व्हाल, दीर्घजीवी तुम्ही बनाल, परंतु ते अमृत तुम्हाला मुक्त करू शकत नाही. परंतु ते कथामृत जे आहे, कथामृत तुम्हाला मुक्त करू शकते निश्चितच. मग ठरवायचंय कथामृत प्यायचं की ते अमृत प्यायचं, स्वर्गातील सुधामृत प्यायचं की कथामृत प्यायचं. पहा, सुधामृताची विशेषता काय आहे आणि कथामृताची विशेषता काय आहे. सुधामृत म्हणजे स्वर्गातील अमृत पिल्याने मनुष्य दीर्घजीवी बनतो, दीर्घ कालापर्यंत जगतो आणि पुण्य नष्ट झाल्यानंतर क्षीणे पुण्य मरते लोकं विषंती, परत या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. सुधामृत दीर्घजीवी बनवतो, परंतु कथामृत दिव्य जीवी बनवतो, जीवनाला दिव्यता प्रदान करतो. हा, पती पत्नी होते, खूप भांडणं झाले, खूप फडाक्याचे भांडणं झाले, एकमेकाचं तोंडही बघायचं नाही असं ठरवलं, परंतु सकाळी उठून दिसलंच एकमेकांचं तोंड. त्या पतीने सांगितलं, हे बघ, तू जर मेलीस ना तर रडायला सुद्धा कोणी येणार नाही, लक्षात ठेव, माझ्याशिवाय रडायला सुद्धा कोणी येणार नाही, पतीने सांगितलं. नाराज झाले बिचारी. ठीक आहे, तुम्ही तरी याल. हे बघ, तू सासरच्या मंडळींना तर त्रस्त करून सोडलेस, माहेरचे लोक सुद्धा तुझं नाव काढायला भ्यायला लागले, असे तू आहेस. मग ती विचार करू लागली, हे बघा, तुमचं सुद्धा असंच आहे, माझ्यापेक्षा काही वेगळं तुमचं नाही. तुम्ही मेल्यावरती रडायला कोण येणार आहे माझ्याशिवाय? मी तरी नाटक करेन, रडायचं तिथं थोडस करावं लागेल लोकांच्या पुढे नाटक, मी करेल नाटक, रडेल. पती म्हणाले, हे बघ, तुझी रडायची काही गरज नाही, अजिबात रडू नकोस, माझ्यासाठी रडणारे खूप जण आहेत, खूप जण आहेत माझ्यासाठी. आश्चर्यचकित झाली, काय तुमच्यासाठी रडणारे खूप जण आहेत? सांगा कोण कोण आहे. तेव्हा पतिदेव सांगू लागले, हे बघ, बँकेचं कर्ज आहे, 5 वर्ष झालं अजून फेडलेलं नाही, बँकेवाले रडायला येते. बऱ्याच जणांचे उधार पैसे घेतलेले आहेत, बऱ्याच दिवसापासून फिरवत आहे, उद्या देईल, पुढच्या महिन्यात देईल, हरभरा आल्यावर देईल, सोयाबीन आल्यावर देईल, बऱ्याच दिवसापासून फिरवत आहे. ते सगळे येतील, 50-100 लोक असतील, सगळे इथे रडायला येतील. किराणा दुकानदार 7-8 महिन्यापासून त्याची बाकी, तो सुद्धा इथं येईल रडायला. टपरीवाला कोपऱ्यात, त्याची सुद्धा 2-3 महिन्याची बाकी, तो सुद्धा रडायला. असं दीर्घजीवी बनायचं नाही, आपल्याला दिव्य जीवी बनायचं आहे. 100, 200, 300, 1000 वर्ष जगून जरी माणूस जिवंत राहिला तशा प्रकारचं, तरी काय उपयोग आहे, व्यर्थ आहे जिवंताचं. तर सुधामृत, स्वर्गातील अमृत दीर्घजीवी बनवतं आणि कथामृत दिव्य जीवी बनवतं. कबीरजी सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जगहां से हम रोए, कबीरा जब हम पैदा हुए जगहां से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हासे जग रोए. हा, कबीरजी सांगतात, आपण जन्माला येत असताना सगळं जग हसत होतं, आपण रडत होतो, परंतु असं कर्म करा, असं कर्तृत्व करा, असे सत्कर्म करा, असे उत्तम उत्तम कर्म करा की आपण जात असताना हसत हसत मरावं आणि जगाने आपल्यासाठी रडावं. बोला ओम नमः शिवाय, बोलत जा मध्ये मध्ये, झोपणार नाही. तर दिव्य जीवी बनायचं आहे. त्या शरीराला येण्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, कृतार्थता आपल्याला मिळली पाहिजे. सांगतात की अमृत पिल्यामुळे मुक्ती काही मिळणार नाही, स्वर्गातील अमृत पिल्यामुळे मुक्ती मिळणार नाही, परंतु हे कथामृत पिल्याने निश्चितच आम्हाला मुक्ती मिळेल. धन्य धन्य ही कथा आहे, भगवान शंभूंची शिवांची कथा. आम्हाला आणखी कथा सांगा ना सुतजी.
महाप्राज्ञ आहात, सर्वशास्त्र विशारद आहात तुम्ही, आणखी कथा सांगा आम्हाला. तेव्हा सूतजी कथा सांगत आहेत. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्ट संज्ञकः वसन्ति अत्र पापिष्ठा वेद धर्मोज्झिता जनाः दुष्टा दुर्विषयात्मानो निर्दया जिह्ववृत्तयः कृषीवला शस्त्रधराः परस्त्री भोगिनः खलु. समुद्राच्या तटावर, समुद्राच्या किनाऱ्यावर बाष्कल नावाचे एक गाव होतं फार प्राचीन काळामध्ये. त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये पापिष्ट लोक राहत होते, अर्थात अति पापी. पापाचा सगळ्यात उंच जो वर्ग असतो त्याला पापिष्ट म्हणतात. साधारण पापाला पापी म्हणते, परंतु अत्यंत पापी पापिष्ट लोक त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये राहत होते. वेद धर्मोज्झित ते लोक होते. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. काही लोकांच्या घरामध्ये महिना 15 दिवस देवांची पूजा नसते, सांदीमध्ये पडलेले असतात धूळ खाद्य. परंतु या बाष्कल नावाच्या गावामध्ये ते सुद्धा देव नव्हते, देवच नव्हते. जिथं देवच नाही तिथे वेदांचा धर्म काय आहे? वेदांचा धर्म निश्चितच त्या गावामध्ये नव्हता. मग आणखी कसे होते ते लोक? दुष्ट होते, दुर्विषयी. आपण लोक विषयांचा उपभोग करतो, विहित विषयांचा उपभोग करतो, परंतु तिथले लोक दुर्विषयी, वाईट वाईट निंद्य अशा विषयांचा उपभोग करणारे ते लोक होते. कुटील होते, परंतु सगळेच्या सगळे त्या गावातले लोक कृषीवर अर्थात शेतकरी होते. आणि परस्त्री भोगी होते, वेश्यांचा उपभोग करणारे लोक, असे अतिशय निंदित कर्म करणारे लोक त्या गावामध्ये होते. ज्ञान जाणत नव्हते, वैराग्य जाणत नव्हते, सद्धर्म काय आहे तो सद्धर्म देखील ते लोक जाणत नव्हते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे हीन की पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन हसवारे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, प्रेम पावे. असा काही सद्धर्म असतो, जगावर प्रेमही करायचं असतं, परमात्म्यावर प्रेमही करायचं असतं, आचार सदाचार पाळावा लागतो. काहीच माहित नव्हतं त्यांना. धर्मेन हीन पशुभी समान. ज्यांच्या जीवनामध्ये धर्म नाही ते लोक तर पशूंसारखे आहेत, जनावरांसारखेच आहेत. फक्त त्या प्राण्यांना, त्या जनावरांना 4 पाय असतात, त्या प्राण्यांना 2 पाय आहेत. असे ते लोक त्या गावातले होते, असे ब्राह्मण त्या गावातले होते. ब्राह्मणांना सोडून अन्य लोक तर निश्चितच स्वधर्म सोडून वाईट वर्तणूक करणारे लोक होते. महाराज त्या गावातल्या स्त्रिया कशा होत्या? स्त्रिया सांगतात कशा होता. स्त्रियः सर्वाश्च कुटिलाः स्वैरिण्यतात लालसाः तुधियो विचारिण्य सर्वोत्ताचार विवर्जिताः. कुटील होत्या, कपटी स्त्रिया होत्या. एखाद्या स्त्रीला जवळ पाहिलं, तिचं जर धन वैभव पाहिलं, चांगलं ऐश्वर्य जर पाहिलं, अंतःकरणामध्ये आग लागणाऱ्या अशा त्या बाष्कल गावामधल्या स्त्रिया होत्या. स्वैरिणी होत्या, स्वेच्छाचारिणी होत्या.
कुणाचं ऐकणाऱ्या नव्हत्या, दांड स्त्रिया होत्या. दांड स्त्रिया सांभाळणं खूप अवघड असतं. त्या माहेरच्यांचंही आणि सासरच्यांचंही अवघड असतं दांड स्त्रिया सांभाळायचं. त्या सगळ्या दांड स्त्रिया त्या गावामध्ये स्वैरिणी स्त्रिया, स्वेच्छाचारिणी, मनाला वाटेल तिकडे जाणाऱ्या, मनाला वाटेल ते करणाऱ्या, कुणाचंच न ऐकणाऱ्या अशा स्त्रिया त्या भाष्कल नावाच्या गावामध्ये होत्या. पाप बुद्धी त्यांची होती. कधी पुण्य करावं, कधी व्रत करावं, कधी उपवास करावा, कधी जप करत बसावं, कधी कथेला यावं, कथेमध्ये जाऊन बसावं, असं कधीच त्यांना वाटत नव्हतं. आणि व्यभिचारिणी होत्या. वेश्यावृत्तीमध्ये पारंगत असलेल्या त्या स्त्रिया, दुष्ट स्त्रिया भाष्कल नावाच्या गावामध्ये होत्या. आणि त्याच गावामध्ये एक बिंदू ग नाव लक्षात ठेवा. बिंदू ग नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो महाअधम होता. अतिशय दुराचारी तो बिंदू होता. सदुरात्मा महापापी सुदारोपी कुमार्गः वेश्यापतिर्बभूवाथ कामाकुलित मानस स्वपत्नीं चञ्चलां नाम हित्वा नित्यं सुधर्मिणीं रेमे स वेश्या दुष्टः स्मरदान प्रपीडितः. दुष्ट होता, दुर्जन होता, महापापी होता. स्वतःची बायको असताना वेश्यांकडे जायचा. इतका दुष्ट तो होता. त्याची पत्नी चंचुला नाव होतं तिचं. हा तर दररोज घरी कधीच नसायचा. कधीतरी अमावस्या पौर्णिमेला घरी यायचा, खाण्यापुरतं कधीतरी घरी यायचा, जेवला की निघाला. वेश्या जिथे जिथे सापडते तिथे तिथे त्या वेश्यांचा शोध घ्यायचा आणि त्या वेश्यांना जाऊन भेटायचा, रममान व्हायचा त्या वेश्यांसोबत. घरातलं जे काही धन आहे, पैसा आहे, घेऊन त्या वेश्यांना द्यायचा. त्याची पत्नी मात्र, तिचं नाव होतं चंचुला. त्या बिंदुगाची पत्नी, तिचं नाव चंचुला होतं. चंचुला मात्र स्वधर्मामध्ये परिणत होती, स्वधर्माचं आचरण करत होती, धर्म सोडत नव्हती. जरी यौवन संपन्न होती, ती तरुणी होती, तिच्याकडे कधीच लक्ष देत नव्हता तो बिंदू. कधीच तिच्याकडे पाहत नव्हता. कधी जास्त बोलायचाही प्रसंग यायचा नाही. बाहेरच जास्त असायचा. फक्त जेवण्यासाठी त्या चंचुलेकडे हा बिंदू यायचा. मात्र कामपीडित तर ती सुद्धा होती. कामपीडित असून सुद्धा बराच काळ गेला. स्वधर्मापासून विरत ती झाली नाही. स्वधर्म तिने सोडला नाही. असाच काळ जात राहिला. काम विव्हल झाली. लग्न होऊन बराच काळ घडला. यौवन संपन्न होती. पतीने आणखी हातही लावला नाही अंगाला. काम विव्हल होऊन काय करावं, कुठे जावं. इतके दिवस झाले मी स्वधर्माचं पालन करत आहे, पातिव्रत्याचं पालन मी करत आहे, परंतु माझा भ्रष्टपती वेश्यांकडे जात आहे. आता मात्र तिला सहन होईना आणि यौवन संपन्न झाली की अथ तस्यांगना सापी प्ररूढ नव यौवना जारेन संगता रात्रो रेमी पापेन गुप्ततः. एका दिवशी काम विव्हल झाली ती पाहिलं की आपला पती रात्रीच्या वेळी वेश्येकडे गेलेला आहे. आणि पती वेश्येकडे गेलेला असताना एका जाराला, संस्कृत शब्द आहे जार आणि मराठी किंवा हिंदी शब्द आहे यार. संस्कृतच्या जार शब्दावर यार शब्द आलेला. एका याराला तिने बोलावलं घरामध्ये. आतमधून कडी लावून घेतली. तिला समजलं आता आपला पती निघून गेलेला आहे. त्या यारासोबत, त्या जार पुरुषासोबत रममान झाली. अशीच काही दिवस जात राहिले आणि एक दिवशी संधी साधून विचार केला, आज सुद्धा पती निघून गेलेला आहे, आज आपण आपल्या याराला बोलूया. तिने बोलविलं त्या दुष्ट पुरुषाला बोलावलं. रममान झाली. परंतु तो बिंदू वेश्येच्या घरी गेला. वेश्या घरी नव्हती म्हणून तो परत घराकडे निघाला.
आणि घराकडे आल्यानंतर त्याला दूर विभत्स असे आवाज आले. काम क्रीडा करणाऱ्या त्या पत्नीचे चंचुलीचे आवाज त्याला कानावर आले. क्रोधाविष्ट झाला. आता काय करावं काय समजेना. दरवाजा लाथ घातली, दरवाजा फोडून टाकला, मध्ये गेला. अतिशय क्रोधाविष्ट झाला. आता हिला मारून टाकणार आहे, हिला सोडणार नाही असा निश्चय केला. धावत गेला त्या चंचुलीकडे. तेवढ्यात तो यार पळून गेला. दुष्ट मनुष्य पळून गेला बाहेर आणि त्याने धरलं तिला, त्या चंचुलीला. ते धरून बदड बदड बदडलं. खूप लाथा बुक्क्यांनी मारलं. जीव जाईल एवढं मारलं. ती तरी किती सहन करेल. सहन करून करून ती सुद्धा क्रोधित झाली आणि निर्भय झाली. भीतीने लाज सोडून दिली आणि म्हणू लागली, अहं महारूपवती नवयौवन विभला कथं सहे काम दुःखं तव संगम विराट धीहि. हे पहा, मारणं थांबवा. मी सहन करणार नाही. आता हात धरला पतीचा. मलाही जीव आहे, मलाही भावना आहे, मलाही मन आहे. लग्न होऊन 10 वर्ष होऊन गेले, आणखी माझ्या अंगाला हात लावला नाही तुम्ही. मी काम युवल आहे. एवढी सुंदर, अति सुंदर स्त्री अख्ख्या गावामध्ये नसेल, एवढी पतिव्रता स्त्री अख्ख्या गावामध्ये नसेल. आता मी करायचं तरी काय? माझा जीव सोडून द्यायचा का? म्हणून मी या मार्गामध्ये घुसले आहे. तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणली. मारायचं थांबवलं त्यानं त्या बिंदुगाने आणि विचार केला की ही काम व्याकुळ आहे आणि मला वेश्या आवडतात. मग करावं काय? त्यानं एक सांगितली गोष्ट, जारेर्विभर नित्यं चेतसा निर्भयेन वै धनं मातरशतेभ्यो हि दत्वा तेभ्यः परां रतिं तद्धनं देहि सर्वं मे वेश्या संसक्त चेतसः महस्वार्थं भवेन्नूनं तवापि च ममापि च. हे बघ, तू काय कर, मला समजलंय तुझं दुःख. तू काम विवल आहेस, नव यौवन संपन्न आहेस, बरंच सहन केलंस. तू काय कर, स्वच्छंदपणे विहार कर. तुला जो यार आवडेल, जो पुरुष आवडेल त्याच्यासोबत संबंध कर, संयोग कर त्या पुरुषासोबत. परंतु इतके दिवस तू एकही पैसा घेत नव्हतीस, आता पैसे घे. बघा काय कुवती आहे, काय कुबुद्धी आहे. त्या दुष्ट पुरुषांकडून, त्या तुझ्या यारांकडून पैसे घे. खूप पैसे कमवणे, मला पैसे देत जा. ते पैसे मी घेईन आणि माझ्या वेश्यांना, त्या सांभाळलेल्या स्त्रियांना, त्या जारींना मी देईन. तूही सुखी, मीही सुखी, दोघेही सुख उपभोगू, दोघेही आनंदात उपभोगू असं सांगितलं. त्या आजच्या काळामध्ये सुद्धा वृत्ती महाराज गाव पाहायला मिळते. पैशासाठी कुठल्या थराला लोक जातील हे सांगता येत नाही. स्त्रियांना पैशासाठी लोकांच्या घरी पाठवणाऱ्या महापापी, महाआदम, पापिष्ट लोक आजच्या काळात सुद्धा आहेत. तसाच तो बिंदुगत त्या चंचुलीला या पाप कर्मामध्ये सोडलं. त्यानं सांगितलं की धर, मला फक्त पैसा द्यायचा, तुला काय करायचं ते कर. मग दोन्ही दंपती त्या कुकर्मामध्ये रत झाले. कुकर्म करत राहिले. काळ जात राहिला. वर्षानुवर्षे लोटत राहिले. ही त्या यारांकडे जायची, संयोग करायची, त्यांच्याकडून पैसे घ्यायची आणि बिंदुगाला द्यायची आणि बिंदू वेश्यांकडे जायचा. हा असाच क्रम चालत राहिला. काळ असाच पुढे जात राहिला आणि हा बिंदू जो आहे, अथ विप्रहस कुमतिर बिंदु वृषलीपतिः कालेन निधनं प्राप्तो जगाम नरकं कलह. हा बिंदू वेश्यापती काळ जात राहिला
आणि मृत्यू पावला. मृत्यू पावल्यानंतर काय झालं असेल महाराज त्याचं, त्या बिंदुकाचं? कुठं गेला असेल? विषयाचे समसुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडिती जोडिती निष्ठुर यमाचे किंकर. किती साल? बहुसाल. विषयाचं सुख इथं गोड वाटतं महाराज. वाईट वाईट विषयांचं, दुर्विषयांचं सेवन माणूस इथे करतो, परंतु पुढे नरक ठरलेला आहे त्याच्यासाठी. नरकामध्ये नेल्यानंतर मारतात, तोडतात, झोडतात, तुकडे करतात, निष्ठुर आहे, कित्येक वर्ष त्रास देतात. असा हा बिंदुक मृत्यू झाल्यानंतर नरकाला गेला. नरकामध्ये शेकडो वर्ष पचत राहिला. त्या नरकामध्ये दुःख भोगत राहिला आणि दुःख भोगून भोगून विंध्य पर्वतावर येऊन पिशाच झाला. आता इकडे काय झालं चंचुलेचं? चंचुला सुद्धा हाच काळ घालू लागली. तिला तर ह्याच गोष्टींमध्ये आनंद येऊ लागला. यारांकडे जायची, पैसे कमवायची, सुंदर सुंदर विषयांचा उपभोग घ्यायची, याच्यामध्येच तिला आनंद वाटायचा. काळ जात राहिला, परंतु शरीर किती दिवसाचं आहे महाराज? संसरती ती संसार, जो सतत सरकत राहतो त्याचंच नाव संसार आहे. हे शरीर असंच कायम राहत नाही. उत्क्रांत यवना झाली की यवन संपून गेलं, शरीरामध्ये तारुण्य संपून गेलं, बघावंसं वाटेन असं गेलं त्या चंचुलेकडे. अवस्था अतिशय विमूढ झाली. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. कर्ण हे बधिर झाले, वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले, लायानी शेंगुड. श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड हाड. तारुण्य संपून जातं महाराज. ते तारुण्य दिसणारं सुंदर हे रूप कायम नाही राहत. काही काळाने निघून जातं, संपून जातं हे रूप. ती इंद्रिय काम करेनाशी होतात. हाताने काम होत नाही, उचलत नाही, काही पायाने चालवत नाही. नाक मुख गळू लागतात, लाळ गळायला लागते मुखामधून. अशी परिस्थिती होते. कानाने काही ऐकू येत नाही. वाचेने बोललं वाणीने तर बोबडे शब्द येतात, सगळे हाडहाडतात, मोठी दुर्गंध सुटतो दूर दूरपर्यंत. अशी स्थिती येते. तशी स्थिती या चंचुलीची झाली आणि म्हातारपण आलं. आता एके दिवशी तिच्या काही सखा, काही मैत्रिणी पुण्यक्षेत्राला तीर्थाटनासाठी जात होत्या. तीर्थांना जात असताना तिला सुद्धा सोबत घेतलं. हे सुद्धा चला यात्रेला जत्रेला फिरून येऊयात म्हणून ही सुद्धा त्यांच्यासोबत गेली आणि गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली. एका शिवालयामध्ये, जवळच असलेल्या शिवालयामध्ये यात्रेच्या शेजारी एक महादेवाचं मंदिर होतं. त्या महादेवाच्या मंदिरात जरा ऊन खूप लागते म्हणून थोडी बसली आणि बसल्यानंतर तिथेच कथा चालू होती महाराज. शिवकथा त्या ठिकाणी चालू होती आणि कथा प्रवक्ते जे होते ते सुंदर अशी भगवान शिवांची कथा सांगत होते. शिव महापुराण 7 संहितांमध्ये असलेलं, 24,000 श्लोकांमध्ये बृहद व्याख्यान असलेलं शिव महापुराण. त्या शिव महापुराणाची व्याख्या ते पौराणिक करत होते, कथा सांगत होते. आणि कथा सांगत असताना नरकांचं वर्णन आलं महाराज. नरकांचं वर्णन आलं आणि सांगत होते, असी पत्री तरुवर खैराचे इंग, निघतील ज्वाळ तैल पाती. तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ बाही कवळाविती. नरकाचं वर्णन ते कथाकार करत होते, सांगत होते. त्या नरकामध्ये जेव्हा जाल तेव्हा तलवारीने तुकडे तुकडे करण्यात येतात. त्या नरकामध्ये खैराचे इंगळ अर्थात विस्तवावरून चालावं लागतं. तव्यासारखी तापलेली जमीन असते त्याच्यावरून चालवल्या जात. त्या
नरकामध्ये कुंभीपाक नरकामध्ये उकळत्या तेलाच्या कढया असतात. त्या तेलाच्या कढयामध्ये तळून काढलं जातं. भज्यांना फ्राय जसं केलं जातं तसं उकडून काढलं जातं, तळून काढलं जातं. आणि जे व्यभिचारी पुरुष आहेत त्यांना अग्नीचे स्तंभ केले जातात. लोखंडाचे लालबुंद झालेल्या कापलेल्या लोखंडाचे स्तंभ खांबे केले जातात आणि खांब्यांना कवटाळवतात. ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल सांगू लागले. योषितां जारसक्तां नरके यमकिंकराः संतप्तलोह परिघं क्षिपन्ति स्मरमंदिरे. ज्या योषित आहेत, ज्या स्त्रिया आहेत, ज्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रिया आहेत, ज्यांना परत पुरुष आवडतात, आपल्या नवऱ्याला सोडून दुसरे पुरुष ज्या स्त्रियांना आवडतात, त्या पुरुषांसोबत रममाण होणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, यमदूत पकडतात त्या स्त्रियांना. पकडून त्या स्त्रियांच्या प्रजनन अंगामध्ये संतप्त झालेले लालबुंद झालेले लोखंडाचे परीघ घुसवतात. ही गोष्ट ही कथा ती चंचुला ऐकत होती आणि तिला समजलं की आपली सुद्धा हीच वेळ येणार आहे, आपल्यावर सुद्धा हीच वेळ येणार आहे, आपल्या सोबत सुद्धा असंच होणार आहे. घाबरून गेली, थरकाप उडाला अंगाचा, काय करावं काय समजेना, धावत गेली. कथा संपली. त्या कथाकारांचे चरण धरले. हे स्वामी, अहो साधू, माझं रक्षण करा, माझा उद्धार करा. मी खूप घोर पाप केलेला आहे. महाराज, साधारण पाप नाही, 100 काय शेकडो हजारो लाखो अश्वमेध यज्ञ जरी केले तरी माझा उद्धार होऊ शकणार नाही. एवढी पापिनी मी आहे, व्यभिचारिणी मी आहे.